बदलापूर अत्याचार प्रकरण किंवा राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण, या दोन प्रकरणामुळे महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून ढवळून निघतंय. परंतु दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये वेगळंच काहीतरी सुरू आहे. राज्यातल्या अनेक मतदारसंघांमध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस अशा वेगवेगळ्या पक्षांमधील इच्छुकांची भाऊगर्दी आता वाढलेली आहे. अनेक भावी आमदार हे नव्या पक्षाच्या शोधात आहेत, विधानसभा निवडणूक लढण्याच्या आणि लढण्यातून जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. मतदारांमध्ये जाणं, तिकिटावरती दावा करणं, तिकिटासाठी मुंबईच नाही तर दिल्लीमध्ये फिल्डिंग लावणं, अशा पद्धतीचे उपक्रम, अशा पद्धतीची कामं ही भावी आमदार म्हणजेच उमेदवार हे करताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यातच शरद पवारांनी जुन्या भाजपच्या सहकारी नेत्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. हर्षवर्धन पाटील असतील, दुसरीकडे समरजित घाटगे असतील, फडणवीसांच्या अत्यंत जवळच्या असलेल्या नेत्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न हे शरद पवार यांच्याकडून सुरू आहेत. कोपरगावमध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वीच विवेक कोल्हे यांची भेट घेतलेली होती आणि आता शरद पवारांनी बीडमध्ये भाकरी फिरवण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. ही सगळी चर्चा करण्याचं कारण काय आहे तर आष्टी पाटोदा शिरूर या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाजपचे नेते भीमराव धोंडे हे तुतारी हातामध्ये घेणार असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. याचं कारण असं आहे की आष्टी पाटोदा शिरूर या मतदारसंघातील दोन माजी आमदार आणि सध्याचे अजितदादा पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे तीनही नेते महायुतीमध्ये आहेत. त्यामुळं काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी कर्जत जामखेडमध्ये कार्यक्रम घेतलेला होता आणि तिथे त्यांनी भाजपच्या विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांची उमेदवारी जाहीर केलेली होती. अर्थात विद्यमान आमदाराला तिकीट मिळतं महायुतीमध्ये, अशा कुठल्याही आघाडीचा धर्म असतो. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यामुळे कुठेतरी भीमराव धोंडे यांची राजकीय अडचण झाली आणि त्यातूनच आता त्यांनी नवीन राजकीय पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू केलेत. शरद पवार गटाच्या नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे. भाजपमध्ये सुरेश धस यांना उमेदवारी मिळणार असेल तर तुतारी गटावरती लढण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ते कार्यकर्त्यांशी बोलतायत. त्यामुळे शरद पवारांनी आता बीडमध्ये नवा डाव टाकला का? भीमराव धोंडे यांच्या माध्यमातून शरद पवार बीडमध्ये काय करू पाहतायत? बाळासाहेब आजबे आणि सुरेश धस या दोन नेत्यांना जर उमेदवारी मिळाली तर मग कसं होणार? भीमराव धोंडे कुणाकडून लढणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. भीमराव धोंडे हे शरद पवार गटात जातील अशी चर्चा का सुरू झाली आहे तर महायुतीमध्ये जे तीन नेते आहेत, सुरेश धस असतील, विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे असतील आणि भीमराव धोंडे असतील, ही तीनही नेते महायुतीमध्ये आहे. सुरेश धस यांच्या विधान परिषदेची टर्म संपलेली आहे तर बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार आहेत तर माजी आमदार हे भीमराव धोंडे आहेत. त्यामुळे भीमराव धोंडे यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवायची आहे. फडणवीसांनी सुरेश धस यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे तर विद्यमान आमदार म्हणून बाळासाहेब आजबे हे सुद्धा तिकिटावरती दावा करतात महायुतीच्या. त्यामुळे महायुतीच्या तिकिटावरून सुरेश धस आणि बाळासाहेब आजबे या दोन नेत्यांमध्ये संघर्ष पेटल्याचं दिसतंय. पण अशामध्ये सर्वात जास्त राजकीय दृष्ट्या अस्वस्थ आहेत ते म्हणजे भीमराव धोंडे. भीमराव धोंडे यांनी शरद पवार गटाशी बोलणी सुरू केलेली आहे. कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या भेटीगाठी ते सुद्धा घेत आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय अडचण होते आणि अशा वेळेस त्यांनी सुद्धा महायुतीकडे तिकिटाची मागणी केलेली आहे. माजी आमदार म्हणून 2014 मध्ये ते जिंकलेले होते. 2019 मध्ये बाळासाहेब आजबे यांनी 25,000 मतांनी त्यांचा पराभव केलेला होता. त्यामुळे आता जर त्यांना तिकीट मिळणार नसेल, तिकीट मिळालं नाही तर ते शरद पवार गटाचा पर्याय चुकवतात. त्याबाबतची बोलणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. आता शरद पवारांना आष्टीमध्ये काय करायचं? आष्टीमध्ये बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले 2019 मध्ये. त्यांनी अजितदादांच्या बंडासोबत अजितदादांना साथ दिली, महायुतीमध्ये सामील झाले. त्यामुळे शरद पवारांकडून सुद्धा नव्या भिडूचा शोध हा आष्टी पाटोदा शिरूरमध्ये सुरू आहे. माजी आमदार जे आहेत साहेबराव दरेकर हे शरद पवार गटासोबत आहे. परंतु भीमराव धोंडे हे 2019 मध्ये पराभूत झालेले असले तरी सुद्धा त्यांच्या मागे लाखभर मतांची ताकद होती आणि अशा ताकदवान नेत्याची गरज ही शरद पवारांना आहे. त्यामुळे ते सुद्धा आजबेंच्या विरोधात त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात. अर्थात आता साहेबराव दरेकर की भीमराव धोंडे, शरद पवार कुणाच्या नावावरती विचार करणार हे सुद्धा अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर बघितलं तर तीनही नेते मागे हटायला तयार नाही आहेत. तिन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांकडे तिकीट मागितलेलं आहे. धोंडे महायुतीकडे तिकीट मागतायत, परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी सुद्धा त्यांची बोलणी झालेली आहे. 2019 मध्ये आपण जर बघितलं तर बाळासाहेब आजबे जे विजयी उमेदवार होते त्यांना 1,26,756 मतं मिळालेली होती. तर जे पराभूत उमेदवार होते भाजपचे भीमराव धोंडे यांना, ज्यांच्याबद्दल आपण चर्चा करू, त्यांना 1,0931 मतं मिळालेली होती. 25,000 मतांनी आजबेंचा विजय झाला. पण पराभूत झाल्यानंतर सुद्धा भीमराव धोंडे यांना 1,00,000 मतं मिळालेली होती. आष्टी पाटोदा शिरूर हा बीडमधील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीचा गड मानला जातो. इथे सुरेश धस हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती जिंकून आलेले होते. त्यानंतर शरद पवारांनी त्यांना आघाडी सरकारच्या काळात सुद्धा राज्यमंत्रीपदावरती संधी दिली. त्यानंतर ते भाजपमध्ये आले. भाजपने त्यांना विधान परिषदेवरती घेतलं. पण आता सुरेश धस हे विधानसभा निवडणूक लढण्याच्या मूडमध्ये आहेत.
बाळासाहेब आजबे हे सुद्धा तिकीट मागतायत. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये संघर्ष तर होईलच, परंतु भीमराव धोंडे हे कुठली भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर शरद पवार हे साहेबराव दरेकर की भीमराव धोंडे कोणत्या नेत्याला पसंती देणार, तुतारीचं तिकीट कोणत्या नेत्याच्या पारड्यात टाकणार, हे सुद्धा आष्टीचा पुढचा आमदार कोण असणार हे ठरवणार आहे. या सगळ्या प्रकरणांबद्दल, या सगळ्या घडामोडींबद्दल, आष्टीच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.